मित्रांनो, नमस्कार. माझ्या बायकोला आमटी माझ्याकडून शिकायची होती, तर मी आज आमटी करून दाखवणार आहे तिला. तर पहा काय रेसिपी आहे माझी. माझ्या आईच्या हातची आमटी खूप चांगली होते. तिला पण ती चव आवडते माझ्या बायकोला, म्हणून मी करत होतो आधी मी जेव्हा शिकत होतो. आता ते प्रॅक्टिस नाही आहे, तरी मी प्रयत्न करतोय. बघू कशी होती. तर आता मी तेल गरम करतोय इथे. इथं साजं सामान घेतलेलं आहे, सगळं काय काय लागतंय. इन्ग्रेडियंट्स गूळ आहे, लसूण आहे, कांदा आहे, टोमॅटो लागलास तुम्ही घेऊ शकता, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. हे सगळे मसाले पदार्थ आणि डाळ. ओके, शिजवलेली डाळ. आता आपण जरा तेल गरम झाल्यावर आपल्याला ह्याला काय म्हणतात, मोहरी घालतोय. आता चट 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 आवाज येईल, पहा. बघा कसे आवाज येत आहे. हिंग, हिंग घातलेले आहे. आता हे सगळे आहे पहा. मी ते सगळं जे सांगितलंय ते सगळं घालत आहे माझे असिस्टंट. आता ते फिरवत आहे आणि तिखट घालायचं आहे त्यात. हे पहा, गूळ पण आता नंतर घालू डाळ घातल्यावर. खूप छान आवाज येत आहे, चट 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 चट. हिंग थोडी जास्त झाली वाटतंय, तरी चांगली होईल आमटी. मला कॉन्फिडन्स आहे भरपूर, कारण मी कॉलेजमध्ये असताना रोज करत होतो आमटी. आता भरपूर वर्ष झाले काही केलेलं नाही. थोडा कांदा आंबूस असं होतोपर्यंत आपल्याला फिरवत बसायचं आहे. पाणी थोडीच मीठ वगैरे नंतर ठेव बाजूला. माझ्या असिस्टंटला मी सांगत आहे. आता छान पैकी आता तयार होत आहे. त्याला तडकाच म्हणतात ना, फोडणी. तर मला एक्झॅक्ट वर्ड्स काय काय माहित नाही, तो जरा दिलगिरी व्यक्त करतो. आता पहा, आपण डाळ घालायची आहे शिजलेली. आता माझे असिस्टंट हे करणार आहे. कसा आवाज आला, धान 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 धान. वा, सुंदर 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 तयार होत आहे आपली. आता आपली छानच. हे पहा, जे उठलेलं आहे सगळं पाणी धुवून काढायचं आहे. हे आपल्याला पाणी घालायचं होतं, गूळ घालायचे आहे. आमसूल, येस, सुपर्ब.
going to be fantastic. वाव, तिखट. पहा आता कशी जबरदस्त आमटी होणार आहे. तुम्हाला मोबाईल मधनं पण सुगंध येत असेल याचा. थोडं पाणी घालायला लागेल कारण डाळ जास्त दिसते. काय मी जरा विसरलेलं पण असणार कारण खूप वर्ष झाले करू, पण ही आमटी एक नंबर झालेली असणार आहे. तर पहा मित्रांनो, आता शिजून द्यायची आमटी. थोडी तिखट घालेन मी. मला वाटतं हे जिरे घालायचे नव्हते. हे अशी दिसायची नसते आमटी. आणि आता मसाला घालायचा आहे. वा 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 वा, एक नंबर झाली आमटी. पहा, वा, सुगंध म्हणजे काय, सुगंधच सुगंध, सुगंधी आमटी. पहा, आता ड्रमस्टिक घालूया आपण. तिखट अजून घालू असं वाटू लागले. आपण शिजायला ठेवू. तर मित्रांनो, आता एक 5 मिनिटं आपण शिजवूया. मीठ घातलेलं आहे. आता आपण अजून मीठ घालायचं आहे. मीठ घालू, स्वादानुसार मीठ. जास्त खारट होऊ नये ही आपल्याला काळजी घ्यायला हवे. नंतर लागलं स्किप पण घेऊ शकतो आपण. सो मित्रांनो, आता शिजायला मी त्याच्यावर काहीतरी झाकेन. 5 मिनिटं शिजल्यावर आमटी मस्त दिसेल आपल्याला आणि सुगंध पण चांगला येईल. तर पाहूया आपण एक 5 मिनिटं झाल्यावर परत मी व्हिडिओ तयार करेन, ऑन करेन. आमटी अशी शिजली आहे. खूप छान रंग आलेला आहे. वास पण खूप छान आलेला आहे. आता मस्त हे आमटीचा